तेलारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अनेक वर्षापासून गोवंशाची आणि गोमातेची राजरोसपणे कत्तल व तस्करी करण्यात येत आहे, तसेच त्याला उधाण आले आहे। तेलारा तालुक्यातील अनेक ठिकाणी कत्तलखाने असल्याबाबतचे वृत्त विदर्भ न्यूजने प्रकाशित केले होते। त्या धर्तीवर 13 मे रोजी सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने हिवरखेड येथील स्मशानभूमी परिसरात धाडसी छापा मारून 4,30,000 रुपये किंमत असलेले 15 गोवंश व गोमातेला जीवदान दिले व शेख राजिक शेख खलील या आरोपीला जेरबंद केले। सापडलेल्या गोवंशाला गोरक्षणकडे सुपूर्द करण्यात आले व आरोपी विरुद्ध कलम 429 भादवी सह कलम 5/5 ब 9, 11 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कायदा 1976 सुधारित कायदा 1995 नुसार गुन्हा दाखल केला। या धाडसी कारवाईमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक विशेष पथकाने पोलीस निरीक्षक विलास पाटील, हिवरखेड पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण, फौजदार मारुती नेवारे, पोलीस हवालदार श्रीकृष्ण सोळंके, निलेश तायडे, विनोद गोलाईत यांनी सहभाग घेतला होता। अकोला जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी माननीय श्रीधर यांनी जेव्हापासून पदभार सांभाळला तेव्हापासून सर्व धर्माची शिकवण एकच या बोध वाक्याला अनुसरून जातीय सलोखा ठेवून गुन्हेगारावर अनेक धाडसी कारवाई त्यांनी केल्या। गोवंश व गोमाता यांना जीवनदान मिळवून देण्यासाठी त्यांचा नेहमीच सर्व जिल्हाभर प्रयत्न असतो, हे येथे उल्लेखनीय। संदीप सोळंके सह चंद्रकांत मोरे, विदर्भ न्यूज, तेलारा।